नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्मिता यांनी त्यांच्या अनुभवातून एक फार छान विचार मांडला आहे. आजच्या आनंदी कट्ट्यावर तो तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. नुकतंच लग्न झालं होतं माझं आणि सासू सासऱ्यांकडे मी राहत होते. सासरे रेल्वेतले निवृत्त अधिकारी, पेन्शनर होते. पूर्ण वेळ देवाचं नाव घेणं, जप करणं, सामान मंडईतनं आणणं, ज्योतिषाचा व्यासंग जपणं, या सगळ्या गोष्टीत ते आपलं मन रमवायचे. सासूबाईसुद्धा घरची सगळी कामं बघत होत्या. स्वयंपाक करणं, येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणं यात मग्न असायच्या. दोघंही जण अत्यंत देवभक्त आणि धार्मिक. माझा नवरा डॉक्टर आणि कमावता असल्यानं छान चाललं होतं. मी सुद्धा लग्नानंतर तेव्हा शिकत होते. त्यावेळी ना आमच्याकडे सुमन भांडी कपड्याचं काम करायची. पूर्ण चाळीत ती 4-5 जणांकडे काम करायची. माझ्या सासूबाईंना एक सवय होती. त्या गरम गरम पोळ्या करायच्या तेव्हा रोज सुमनला अगत्यानं बोलवायच्या. खा गं सुमन असं म्हणून अगत्यानं तिला तव्यावरची गरम गरम पोळी चहाबरोबर द्यायच्या. तोपर्यंत खरं तर कुणी सकाळी जेवलेलंही नसायचं. पण सुमन मात्र सासूबाईंच्या हातची गरम गरम पोळी आणि चहाची हिस्सेदार व्हायची. दारावर पारू आणि तिची मुलगी मीना मासे विकायला यायच्या. एवढी मोठी टोपली दूरवरून ट्रेननी त्या आणतात, दारोदार ते विकतात. हे खरं तर त्यावेळच्या कोळीणींचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. मी सासूबाईंना आहो आई म्हणायचे. तर पारू आणि मीनाला सुद्धा आमच्या आई जेवू घालायच्या. अगं थोडी भाजी चपाती खा, दुरून आली आहेस, 2 घास तरी खा असं म्हणून अगत्यानं बसवून आई त्यांना खायला द्यायच्या. घरी माणसांची आवक मोठी होती. पाहुण्यांचा सतत राबता असायचा. कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही, 2 घास खाऊनच जायचं. हा जणू आमच्या आईंचा नियमच. त्यावेळी माझा नवरा एकटा कमावता आणि आई जर असं सगळ्यांना खायला घालत सुटल्या तर कसं होणार. ह्याबद्दल माझं सरंजामी मन अनेकदा खट्टू व्हायचं. कधी कधी चिडचिड व्हायची. जेव्हा बघावं तेव्हा कधी भाजीवाली, कधी मोलकरीण, ऐस पैस बसून 2 घास खातायत. तेव्हा मी तरुण विशीतली युवती होते. थोडा शिक्षणाचा आत्मविश्वास आणि अहंकार होताच. त्या अहंकारातून मुसमुसून मग रागही यायचा. फुकटच्या पत्रावळी आणि 2 घास आदरातिथ्याचा. म्हणता म्हणता दिवस सरले. सासूबाई आणि सासरे काळाच्या आड गेले आणि मी सुद्धा नकळत काळाप्रमाणे बदलले हो. आज बघा ना, लोणावळ्याच्या घरी तिकडे काम करणारी जयश्री आली. तिलाही मी नकळत बोलले, जयश्री 2 घास खाऊन जा गं, ताकाची कढी केली आहे मी. आताशांना कुणी आला आणि आपल्याकडे 2 घास खाऊन गेला नाही, हे गणित माझ्या हिशोबात जुळत नाही. परिस्थितीच्या अनेक आवर्तनात माझा तारुण्यातला अहंकार कधी गळला ना ते कळलं नाही हो मला. आपण अंगमेहनत न करता खातो ही कुणकुण सतत असते. कोळीण, भाजीवाल्या एवढ्या मोठ्या टोपल्या वाहतात. घरी येणारी मोलकरीण, ही सगळी लोक मेहनतीनं काम करतात आणि मी फक्त टेबलवर बसून काम करते, या भावनेची सतत जाणीव होते. आईंना आणि माझ्या सासऱ्यांना 2 घासात माणसं जुळवण्याचं गणित कळलं होतं. 2 घास आपण कमी खावेत, पण अन्न दान करण्यातच खरं सुख असतं, आनंद असतो. त्या आनंदाचे संस्कार आईंनी नकळत माझ्यावर केले. खरंच कशी उतराई होऊ मी त्यांची. आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, पण स्वतःच्या ताटातलं अन्न देणं हे फार वेगळं आहे. अन्न हे अनेक वासनांचं बीज आहे. माणसाचं मन हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणूनच अन्न आणि वृत्तीचा, व्यक्तिमत्वाचा अतूट संबंध आहे बघा. जेव्हा आपण 2 घासाची भागीदारी दुसऱ्याशी करतो ना, तेव्हा आपल्या अहंकाराचा आणि वासनांचा आपण त्याग करत असतो. एकदा अशीच खूप पाऊस पडत असताना एका चंद्रमौळीत मी थांबले. छपरातून पाणी टपटप पडत होतं. घरात पोरं उघडी बसलेली होती, थोडंसं काहीतरी खात होती आणि घरची 18 विश्व दारिद्र्याची मालकीण त्यावेळी मला म्हणते, मॅडम खा 2 घास आमच्याबरोबर. तेव्हा माझे डोळे पाणावतात. माझ्या कधी काळच्या सरंजामी अहंकाराची माझी मलाच घृणा येते आणि माझ्या मायाळू आईंना कळलेली 2 घासाची माणुसकी मला पुन्हा दाद देऊन जाते. मंडळी, खरंच ही 2 घासाची माणुसकी
आपण प्रत्येकानं जपली तर कोणीच उपाशी राहणार नाही, कोणीच रिकाम्या पोटी झोपणार नाही. मग आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.